नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, यवतमाळ डीसीसी बँक भरती 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जाहिरातीबद्दल डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 133 जागांसाठी ही नवीन पद भरती आलेली आहे। यामध्ये 2 पदांचा समावेश असणार आहे। पहिलं पद असणार आहे कनिष्ठ लिपिक आणि दुसरं पद असणार आहे सहाय्यक कर्मचारी म्हणजेच शिपाई। या 2 पदांसाठी टोटल जर म्हटलं तर 133 जागांसाठी ही पद भरती आलेली आहे। कनिष्ठ लिपिक साठी 119 आणि शिपाई या पदासाठी जर म्हटलं तर 14 जागा असणार आहे। तर या दोन्ही पदांचा अभ्यासक्रम तो देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर या पदांची तयारी करण्यासाठी तुम्हाला नोट्स कुठून भेटतील त्या नोट्स बद्दल देखील पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता काय पाहिजे याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो। कनिष्ठ लिपिक या पदासाठी कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल म्हणजे कोणताही कोर्स तुम्ही पूर्ण केला असेल तर तुम्ही इथं पात्र आहात। त्याच सोबत तुम्हाला इथं एमएससीआयटी इथं लागणार आहे मित्रांनो। म्हणजे कोणतीही प्रकारची पदवी तुमचं जरी टीवाय जरी झालं असेल आणि एमएससीआयटी झालं असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र असणार आहात मित्रांनो। किंवा एखादा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असेल तरी देखील तुम्ही पात्र असणार आहे, परंतु तुमची एमएससीआयटी इथं झालेली गरजेचं असणार आहे। शिपाई या पदासाठी फक्त 10वी पास असणार आहे, म्हणजे याच्यासाठी टीवाय किंवा एखादी पदवी, ठीक आहे, पदवी प्लस एमएससीआयटी इथं असणं गरजेचं असणार आहे। आणि शिपाई या पदासाठी फक्त 10वी पास असणं गरजेचं असणार आहे। तर तुम्ही या पदासाठी इथं अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज जर म्हटलं तर 18 तारखेपासून म्हणजे आजपासून, ठीक आहे, आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे मित्रांनो। आणि शेवटची तारीख असणार आहे 30/9/2025, ठीक आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज भरायचा आहे मित्रांनो। अजून संपूर्ण जाहिरात या वेबसाईटवरती आलेली नाहीये। संपूर्ण जाहिरात आल्यानंतर त्याच्यावरती सेपरेट अजून एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे। आणि त्याच सोबत ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, ठीक आहे, अर्ज कसा भरायचा याच्यावरती देखील एक सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल। तो बघून तुम्ही स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज भरू शकता। तर बघा, या पद भरतीचा आता संपूर्ण अभ्यासक्रम आपण जाणून घेऊया। त्यानंतर अभ्यासक्रमानुसार तुम्हाला नोट्स कुठून भेटतील हे देखील मी तुम्हाला सांगतो। तर बघा, या पद भरतीमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जातात, इंग्रजी या विषयावरती तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारले जातात, कधी कधी विचारले देखील जात नाही, म्हणजे 50% चान्स आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे, गणित बुद्धिमत्ता याच्यावरती जास्त प्रश्न असतात मित्रांनो। या विषयावरती 100% प्रश्न असतात। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बँकिंग सहकार, ठीक आहे, बँकिंग व सहकार याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती प्रश्न विचारले जातात। संगणक व माहिती तंत्रज्ञान, ठीक आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। सामान्य ज्ञान, ठीक आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात। कधी कधी जिल्ह्याची माहितीवरती देखील तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जातात। जास्त प्रश्न नाही पण 2-3 प्रश्न नक्की विचारले जातात। अशा प्रकारचे मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी अशा प्रकारचा हा आपला टोटल अभ्यासक्रम असतो। टोटल जर म्हटलं तर 90, ठीक आहे, 90 गुणांसाठी तुमची लेखी परीक्षा असते आणि फक्त 10 गुणांची जर म्हटलं तर मुलाखत असते। लेखी परीक्षेला जर जास्त गुण मिळाले तर मुलाखतीला कितीही कमी गुण मिळाले तरी तुमचं सिलेक्शन होत असतं, कारण मुलाखतीला जास्त करून जर म्हटलं तर 5 पेक्षा जास्त गुण मिळत नाही। बहुतेक विद्यार्थ्यांना 2-3 अशा प्रकारचे गुण मिळत असतात। त्याच्यामुळे मुलाखतीचं एवढं काय महत्त्वाचं धरून चालू नका मित्रांनो, कारण मुलाखत जी असते 10 गुणांची त्यातील 5 जे मार्क आहे ते आपल्याला हे जे आपले जे डॉक्युमेंट असतात याला दिले जातात, किंवा जे कागदपत्र असतात याला तुम्हाला मार्क दिले जातात। यामध्ये तुमची एखादी मोठी पदवी असेल, त्याच्यासोबत तुमचं टायपिंग वगैरे झालं असेल त्याला गुण दिले जातात। आणि बाकीचे जे 5 मार्क आहे ते फक्त तोंडी मुलाखतीला, म्हणजे काय प्रश्न विचारले, तुम्ही कसा आला, तर तुमचा स्वभाव कसा आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, ह्याच्यावरती हे 5 मार्क दिले जातात। म्हणजे एकत्रित जर विचार केला तर जी मुलाखत असते 10 गुणांची याच्यातले 5 मार्क याच्यापैकी फक्त 1-2 मार्क विद्यार्थ्यांना भेटतात। आणि जे बाकीची तोंडी परीक्षा होते किंवा आपलं राहणीमान कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे ह्याच्यावरती 1-2 मार्क, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 2-3 किंवा 3-4 असे गुण मिळत असतात। त्याच्यामुळे मुलाखतीला किती कमी गुण मिळाले तरी काही काळजी करण्याची गरज नाही। जी 90 गुणांची लेखी परीक्षा असते ती महत्त्वाची असते। आणि सिलेक्शनसाठी या पदभरतीसाठी कॉम्पिटिशन खूपच कमी असतं मित्रांनो। मागे जर म्हटलं तर मागील ज्या पदभरती झालेल्या आहेत 90 पैकी ज्यांना 60 गुण मिळाले त्यांचं सिलेक्शन होऊन गेलंय। काही काही पदभरतीमध्ये जर म्हटलं तर 48 मेरिट आलेले मित्रांनो। हे देखील त्याच्यावरती देखील आपण कट ऑफ वरती व्हिडिओ टाकला होता। सिलेक्शन ज्यांचं झालेलं आहे, ज्यांचं पूर्ण सिलेक्शन झालंय त्यांचं देखील 48 गुणांवरती देखील सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो। कारण जिल्हा बँकेमध्ये कॉम्पिटिशन खूपच कमी असतं, ही गोष्ट लक्षात घ्या। यवतमाळ आणि त्याचसोबत ऑल महाराष्ट्राचे विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात। त्या हेतूने तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो। माझ्या अंदाजानुसार ज्या पण विद्यार्थ्यांना 90 पैकी 65 पेक्षा जास्त
जास्त गुण मिळतील, परीक्षा अतिशय सोपी असते, काय अवघड नसते, 65 पेक्षा जास्त गुण मिळतील, त्याला मुलाखतीला कितीही कमी गुण मिळाले तरी माझ्या अंदाजानुसार 100% त्या मुलाचं इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे. त्यानुसार आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय, त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती आता मी तुम्हाला देतो. तर बघा मित्रांनो, जिल्हा बँकेसाठी स्पेशल डीसीसी बँक भरतीसाठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. यामध्ये मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका देतोय. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई या सर्व पेपर आपल्याला भेटतील. जास्त करून लिपिक आणि शिपाई हेच पद आपल्याला बघण्यासाठी भेटतं जिल्हा बँकेमध्ये. ठीक आहे, तर या पद भरती झालेल्या आहेत मागे अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे. आता लेटेस्ट जर म्हटलं तर गोंदियाचे पेपर झाले 2025 मध्ये. ठीक आहे, आताच मागच्या महिन्यामध्ये. त्याच सोबत पुणे जिल्ह्याचे पेपर झाले. तर हेही प्रश्नपत्रिका भेटतील. आता याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याच्या किती प्रश्नपत्रिका भेटतील हे देखील तुम्हाला दिले. टोटल जर म्हटलं तर 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण देत होतो. आता गोंदियाचे याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्नपत्रिका आपण ऍड केल्या आणि पुण्याचे जर म्हटलं तर याच्यामध्ये 9 ते 10 प्रश्नपत्रिका आपण ऍड केल्या. तर टोटल जर म्हटलं तर आता आपण 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका किंवा 85 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय. आणि याच्यामध्ये फायदा काय होतो माहिती का, मागील प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण स्वरूप समजून येतं आणि ऍज इट इज कोणकोणते प्रश्न कॉपी होतात मित्रांनो, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांचे भरपूर प्रश्न रिपीट होतात, पुन्हा रिपीट होत असतात मित्रांनो. भरपूर प्रश्न रिपीट झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी यांचा फायदा होणार आहे या प्रश्नपत्रिकाचा. तर यामध्ये मागील प्रश्नपत्रिका जर म्हटलं तर आधी आपल्याकडे 75 होते, आता 90 जर प्रश्नपत्रिका पकडल्या तर टोटल या 90 प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक 90 प्रश्न आपल्याला विचारले गेलेत आणि यामध्ये प्रत्येक विषयाचा समावेश आहे उत्तरासोबत. ठीक आहे, हेच जर म्हटलं तर हे जे आपल्याला 8 विषय आहेत म्हणजे प्रत्येक विषयावरती जवळपास 1200 प्रश्न आपल्याला भेटणार आहेत आणि तेही उत्तरासोबत मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले. आणि सांगितल्याप्रमाणे बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक या विषयांचे जे प्रश्न आहेत ते वारंवार रिपीट होत असतात. त्यांच्यासाठी ह्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. एवढ्या प्रश्नपत्रिका आपण कलेक्ट केलेल्या आहेत, या इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाहीये मित्रांनो. सर्व ऍज इट इज आन्सर की जे असतात मित्रांनो, क्वेश्चन पेपर असतात, उत्तरासोबत या स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या नोट्समध्ये काय भेटणार आहे, मराठीच्या टॉपिकनुसार नोट्स भेटतील आयएमपी प्रश्नासोबत, इंग्रजीच्या देखील भेटतील, गणित बुद्धिमत्ताचे देखील टॉपिकनुसार नोट्स भेटतील आयएमपी प्रश्नासोबत, आयएमपी जीके भेटेल, चालू घडामोडी लेटेस्ट अपडेट सोबत भेटेल मित्रांनो. त्याच सोबत संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे आयएमपी प्रश्न भेटतील मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. या विषयांचे तुम्हाला आयएमपी प्रश्न दिले जातील या 3 विषयांचे. याच्यामध्ये संगणक, त्याच्यासोबत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे जे 3 विषय आहेत यांचे देखील सेपरेट नोट्स आपण उपलब्ध करून देतोय आयएमपी प्रश्नांसोबत. तर हे सर्व काय भेटणार आहे म्हणजे एकत्रित टोटल या आपल्या 80 ते 85 प्लस प्रश्नपत्रिका सोबत या 7 ते 8 विषयाच्या नोट्स आपण प्रत्येक सेपरेट उपलब्ध करून देतोय. सर्वांची एकत्रित किंमत हीच ठेवलेली मित्रांनो 229. यामध्ये आपल्याला हे सर्व काही स्टडी मटेरियल व्हॉट्सअप वरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केलं जाईल मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. याच्यामध्ये हे सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती 5 ते 10 मिनिटांमध्ये सेंड केले जाईल मित्रांनो. तर या जिल्हा बँकेसाठी हे नोट्स आणि हे स्टडी मटेरियल इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याकडे 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत उत्तरासोबत. याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर या 3 विषयांचे प्रश्न रिपीट होतीलच. बाकी जे विषय आहेत त्यांचे ऍज इट इज त्याच टॉपिक वरती त्या टाईपचे प्रश्न येतात, म्हणजे तुम्हाला संपूर्ण स्वरूप समजून येईल. आणि बाकी जर म्हटलं तर लेटेस्ट सर्व क्वेश्चन पेपर देतोय, त्याच्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. सोबत बाकी विषयांच्या नोट्स देखील भेटतील, सर्व याच किमतीमध्ये असणार आहे. बाकी जर म्हटलं तर शिफ्टचा टायमिंग किंवा कोणत्या पदाचे किती पेपर आहेत हे देखील सांगितलं. लेटेस्ट गोंदिया आणि पुण्याचे पेपर देखील यामध्येच तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत, तर यांचा लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो. या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. तर बघा, पुढे जर विचार केला तर ही पदभरती आहे मित्रांनो. हिचं जर म्हटलं तर आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे, परंतु अजून जर म्हटलं तर वेबसाईटला अजून अपडेट आलेलं नाहीये. जसं अपडेट येईल तसं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने, पुढील व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करेल. तसं आपल्याला जाहिरातीनुसार जर विचार केला तर यामध्ये बघा आपल्याला ही जाहिरात आलेली, याच्यानुसार जर म्हटलं तर 18 म्हणजे आजच 18 तारीख आहे मित्रांनो. आजपासून इथं अर्ज भरायला सुरुवात होईल. जाहिरात पूर्ण आल्यानंतर सेपरेट व्हिडिओ भेटून जाईल. त्याच्यासोबत जर म्हटलं तर आजपासूनच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होईल. ही वेबसाईटची लिंक असणार आहे. अजून या वेबसाईटवरती काही अजून अपडेट आलेलं नाहीये, परंतु पेपरला ही बातमी आलेली आहे मित्रांनो. स्वतः जर म्हटलं तर मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहेत बँकेचे, त्यांनी ती आपल्याला ही जाहिरात दिलेली बघण्यासाठी भेटलेली आहे मित्रांनो. म्हणजे जाहिरात नक्कीच येणार आहे आजपासून
ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. यामध्ये संपूर्ण आपल्याला शैक्षणिक पात्रता, त्याचसोबत अभ्यासक्रम आणि नोट्स याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.